आगा ये ग्रंथी पाहे बोलीला आपलेनी प्रत्यय त्या प्रत्ययाची सोये सद्गुरू पायी. आता उपसंहार करत असताना सांगतात की या ग्रंथामध्ये आम्ही जे बोललेलो आहोत आतापर्यंत जे बोलणं चालू आहे तरी हे बोलणं आपल्याला जो प्रत्यय म्हणजे आपली असणारी जी आत्मप्रतीती किंवा अनुभव त्या अनुभव कसा कथन करायचा या प्रवाहामध्ये किंवा हा व्यवहार मुख्य आहे असं समजून आम्ही बोलत आहोत. आत्मप्रतीतीला धरून बोलत आहोत. तर आत्मप्रतीतीला जेव्हा बोलतो तर हा जो मार्ग आम्हाला सापडला ह्या अशा प्रकारचं कथन करण्याचा याचं कारण काय आहे तर केवळ सद्गुरूंच्या पायाचा हा प्रसाद आहे. अन्यथा आम्ही या पद्धतीनं निरूपण करू शकलो नसतो. त्या पायांचे आराधन करून करावे आवाहन तेथूनी स्रवेलचे जीवन ते हृदयी धरावे. आमची पद्धती कशी आहे की त्या श्रीगुरूंच्या पायाची आराधना किंवा पूजा करावी आणि त्यांना आवाहन किंवा त्यांच्यासाठी त्यांना तुम्ही आता या आणि आमच्या हृदयामध्ये प्रविष्ट व्हा किंवा हृदयामध्ये स्थानापन्न व्हा अशा प्रकारची प्रार्थना करायची. आणि त्या प्रार्थनेच्या प्रभावाने त्या श्रीगुरूंची कृपेच्या प्रभावाने तेथून स्रवेलची जीवन तिथून जे काही आम्ही केलेल्या आवाहनामुळं जे जीवन म्हणजे ज्ञानरूपी उदक त्या ठिकाणी जे काही स्रवेल ते हृदयी धरावे तेच आमच्या हृदयामध्ये धारण करावं. म्हणजे श्रीगुरूंच्या प्रसादाने जे प्राप्त होईल तेच आम्ही हृदयात धारण करावं. आमच्या स्वबुद्धीनं केलेलं चिंतन हा या ग्रंथामध्ये निरूपणाचा विषय नाही. आपली आत्मप्रतीती आणि म्हणजे याचा अर्थ श्रीगुरूंच्या आपण म्हणतो ना आत्मप्रतीती गुरुप्रतीती आणि शास्त्रप्रतीती या सगळ्या प्रतीती एक झाल्या पाहिजे. आता इथं शास्त्रप्रतीतीचा तर प्रश्न नाही परंतु गुरुप्रतीती आणि आमची प्रतीती एक झाली पाहिजे किंवा आमची होणारी आत्मप्रतीती ही गुरुप्रतीतीमुळं झालेली आहे. गुरुकृपेचं हे ऐश्वर्य किंवा वैभव आहे. आता आम्ही हे जे बोललो हे काही आमच्या तर्क शुद्ध बुद्धीचा परिणाम नाही किंवा शास्त्राध्ययनादिकांच्या द्वारा आम्ही हे बोलत नाही तर हे सर्व श्रीगुरुकृपेचं वैभव आहे. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीला काय म्हटलेलं आहे गुरुकृपेचं ऐश्वर्य असंच म्हटलेलं आहे. तसं हे गुरुकृपेचं ऐश्वर्य आहे. परी ते पाझरो नेदावे आईशे हृदये आसवावे. इथं तुमच्या याच्यातही नाही ना हे आहे का इथून आईशे हृदये आसवावे तेथे गुरुपादुदक स्थिरावे तो चित्सागरू होय. ते बहुतेक असे की हे आसवावे पदाचा अर्थ बहुतेक असा आहे की बघा आता हे जे आम्ही हृदयामध्ये धारण केलेलं गुरुकृपा अमृत किंवा गुरुकृपा जीवन आहे तर ते ना हृदयामध्ये एकदा स्थिर केलं की ते पाझरो नेदावे. ते पाझरू द्यायचं नाही म्हणजे त्याच्यामध्ये यत्किंचितही न्यूनता पुन्हा होऊ द्यायची नाही. आमच्या अनुभूतीमध्ये त्याच्यामध्ये कुठलीही आता न्यूनता इथे न्यूनता कोणती संशय किंवा विपरीत भावना यांचं कधीही वैपरीत्य किंवा संशयाने युक्तता त्या हृदयामध्ये कधी होऊ द्यायची नाही. आणि तसं झालं तर म्हणायचं हे जीवन काय साठवलेलं जीवन जसं घागरीतून मातीच्या भांड्यातून पाणी पाझरतं तसं या हृदयातून आता याला पाझरू द्यायचं नाही. ते तसंच टिकवायचं आणि इतकं टिकवायचं की आईशे हृदये आसवावे तेथे गुरु पादोदक थिरावे. बरोबर ना. परी ते पाझरो नेदावे आईशे हृदये आसवावे तेथे गुरु पादोदक थिरावे तो चित्सागरू होय. आणि ते हृदयामध्ये आसवावे म्हणजे हृदयामध्ये साठवून ठेवायचं की पाझर न होता. दुसरी गोष्ट अशी आहे की आमच्या आयुर्वेदमध्ये आसवणं म्हणजे असं सांगितलं आहे की समजा एखादा पदार्थ आहे समजा आपण एखाद्या पाण्याचा रस काढला पानाचा रस काढला आपल्याला एरंडाच्या पाण्याचा रस आहे तर त्या ठिकाणी कुटुजाचा रस आहे तुळशीचा रस आहे तर तो रस जो आहे तो तत्काल काढला की लगेच त्याला सोरस म्हणतात. तो सोरस लगेच प्राशन करावा लागतो नाही तर त्याच्यामध्ये दुसरे जीवजंतू होतात आणि त्याचा परिणाम पण होत नाही किंवा काढा वगैरे. तर त्याच्यासाठी क्वात कषाय आसव आरिष्ट अशी त्याची त्या औषधाला रूपं दिली जातात. ते आसव जर तुम्ही केलं ना जितका काळ तुम्ही आसव जास्त राहील म्हणजे त्याच्यावर काही प्रक्रिया करून ते टिकाऊ स्वरूपात करणं त्याला म्हणतात आसवणं. आणि जर ते आपण आसवलं पण त्याचं आसवारिष्ठाचं रूप दिलं किंवा आसवाचं रूप दिलं आपण म्हणतो द्राक्षासव कुटुजासव शीतोपलासव आसव असं ते म्हणतो. तर ते जे पदार्थ आहे जितका काळ जास्त जाईल तितकं ते पदार्थ जास्त प्रभावी होतात.
त्याला म्हणतात आसवणं. म्हणजे याचा अर्थ ह्याच्यामध्ये अधिक स्थिर जर राहायचं असेल तर त्याच्या प्रतिबंध निवृत्तीसाठी केलेल्या श्रवण मनन निधिध्यासनाधिकांनी सर्व निष्प्रतिबंध केलेलं ते जर आत्मज्ञान आपल्या हृदयामध्ये कायम स्थिर होईल तर म्हणतात की आयशे हृदये आसवावे तेथे गुरुपादोदक थिरावे. मग त्यावेळेला ते पादुकांचं जे उदक म्हणजे तीर्थ ते तीर्थ त्या ठिकाणी स्थिरावल. आणि ते नुसतं स्थिरावल म्हणजे डबक्यासारखं तसंच स्थिर राहील असं नाही, तो चित्सागर होय, ते चैतन्याच्या सागरासारखं ते गुरुपादोदक जे आहे ते चित्सागरू होय, म्हणजे चैतन्याचा सागर होतं, म्हणजे ज्ञानाचा सागर होतं. सख्या माझ्या ज्ञानाच्या सागरा आणि सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, म्हणजे ते ज्ञान व्यापकतेला प्राप्त होतं, निरपेक्ष व्यापकतेला प्राप्त होतं. मग अगवा ते सागरी भावलवन विरोणी झाले समान किंबहुना हृदयाशी जाण विरविले तेने. आता जो चैतन्य सागर आहे, ज्ञानसागर आहे, त्या ज्ञानसागर हा केवळ बुद्धिस्त राहिला नाही, त्याच्यामध्ये भावरूपी लवण म्हणजे मीठ टाकलं, म्हणजे श्रद्धारूपी आस्तिक्यरूपी त्या ठिकाणी विश्वास श्रद्धा भाव आस्तिक्य हे लवण टाकलं आणि विरोणी झाले समान. आणि ते पुन्हा काय, ते लवण वेगळं नाही राहिलं त्याच्यामध्ये, त्या चित समुद्रामध्ये ते म्हणजे बुद्धीनं निश्चित झालेला जो चित समुद्र गुरु कृपेच्या प्रभावाने त्याला झालेलं जे अथांग निरपेक्ष व्यापक असं स्वरूप तो ज्ञानसागर, तो ज्ञानसागर त्याच्यामध्ये पुन्हा भावरूपी लवण टाकलं. आणि म्हणजे अगोदर सागरच कसा आहे लवण रसाने युक्त आहे आणि त्याच्यात पुन्हा आणखीन भावाचं लवण टाकलं, विरोणी झाले समान. आणि विरून गेल्यामुळे दोन्ही समान झालं. म्हणजे याला काय म्हणतात माहिती का, हृदयाचं आणि बुद्धीचं ऐक्य झालं. ते संदीपान महाराज नेहमी म्हणत असतात हे जे वेदांत आहे ना हे बुद्धीचा भाग आहे आणि भक्ती जो आहे हा काय आहे हृदयाचा भाग आहे. आणि झालेलं ज्ञानसुद्धा म्हणतात हे आता ते जे म्हणतात ते भावनेने म्हणतात, त्यामुळे ते फार अर्थवाही होतं असतला भाग नाही. पण ते काय म्हणतात ज्ञान हे हृदयात झालं पाहिजे, बुद्धीत होऊन उपयोग नाही. आणि बुद्धी आणि हृदय काय दोन समजून ज्ञान सांगितलेलं जातं काय. जेव्हा ज्ञान होतं तेव्हा आता इथे हे जरी म्हटलं असलं तर याच्या हृदय आणि बुद्धी हे दोन पदार्थ आहे का, दोन पदार्थ नाही. हृदय म्हणजे काय म्हणजे भावनेचा एक प्रांत आहे त्याच्यामध्ये. अगोदर सुरुवात करताना नंतरही मनुष्य किती जरी ज्ञानी झाला बुद्धीच्या कक्षेतून तरी त्याला हृदय म्हणून एक भावना म्हणून एक भाग राहतोच ना. म्हणून त्याला म्हणतात का त्या भावाचं सुद्धा लवण त्या ठिकाणी घातलं. परंतु मग आता हे भावरूपी लवण वेगळं राहते का, राहत नाही. तर विरोणी झाले समान, ते हृदयामध्ये भरलेलं ते भावरूपी लवण आहे ते त्या हृदयामध्ये समान झालं. म्हणजे बुद्धिस्थ जो निर्णय आहे आणि हृदयस्थ जो निर्णय आहे दोन्ही निर्णय एकच झाले. पण इतके एक झाले माहिती आहे का, त्या ठिकाणी बुद्धी आणि हृदय ह्यांना पण विरवून टाकलं. नुसतं त्याच्यातल्या पाण्यामध्ये ते विरून गेले असं नाही, ते पाणी ज्या हृदयामध्ये साठवलेलं आहे त्या किंबहुना हृदयाशी जाणं विरविले तेने, त्या भावाने त्या हृदयाचं देखील त्याला देखील विघरून टाकलं. ठीक आहे ना. मग काय झालं, मग अवघा सुसुख सागर कैचे ज्ञानाज्ञान हिर अवघे एक तट नीर नित्यानंद ऐक्य. आता म्हणतात मग त्यावेळेला काय झाला, अगोदर सुखसागर होता, आता काय झाला सुसुखागर, सम्यक व्यापक अशा प्रकारचा हा सुखाचा समुद्र झाला. काय बोलायचं म्हणलं का कुठंतरी उणिवेने बोलावं लागतं आहे की नाही. आणि जर तरतम भावाने सांगायचं झालं तर ह्या उणिवेचा अंगीकार करावाच लागतो आहे की नाही. आणि तरतम भावानेच हे बोलणं चालू आहे. म्हणून म्हणतात की तो अवघा सुसुख सागर ते कैचे ज्ञानाज्ञान हिर, त्या ठिकाणी ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही काय हिर आहे. हिर याचा अर्थ आहे कच्चेपणा,
हां असा अर्थ आहे कच्चेपणा. आपण म्हणतो ना ते हिरवं आहे जसं म्हणतो ना, म्हणजे अपरिपक्व आहे, त्याला हिर असं म्हणतात. तर ते म्हणतात कैचे ज्ञाना ज्ञान हिर. आज त्याचं एक उदाहरण पण मला आठवलं होतं दुपारी, पण आता विसरून गेलं. हिर शब्दाचा अर्थ जो कच्चेपणा असा केला आहे, आणि त्या कच्चेपणाचा खरा अर्थ इथं कच्चेपणा कोणता आहे या ठिकाणी कच्चेपणा कोणता आहे तर या ठिकाणी संशय हा कच्चेपणा आहे. त्या ज्ञानामध्ये संशय जर राहिला तर संशय राहित्य आणि विपर्य राहित्य यालाच खरं ज्ञान म्हणतात, यालाच अनुभूती म्हणतात. अनुभूतीमध्ये काय, ज्ञानामध्ये संशय राहित्य आणि विपर्य राहित्य असलं की त्या ज्ञानाचंच नाव काय येतं, अनुभव येतं. आणि ते ज्ञान कोणतं, हृदयातूनही आहे आणि बुद्धीतूनही आहे. मग त्यावेळेला जो सुखाचा जो सागर आहे तो सुसुखाचा सागर आहे, आणि त्याच्या ठिकाणी ज्ञानही नाही आणि अज्ञानही नाही. अज्ञान कच्चेपणा आहे, तसं अज्ञान सापेक्ष ज्ञानसुद्धा हिर म्हणजे कच्चेपणा आहे. आणि मग अवघे एक तट नीर, दोन्हीचा पूर्व तट आणि पश्चिम तट राहिला नाही, सगळा भरून ओतप्रोत भरून नदी दुथडी म्हणतो ना आपण. एक तट म्हणजे दुथडी. दुथडी काय आहे, केवळ पाणीच आहे, आणि ते पाणी कोणतं आहे, नित्यानंद ऐक्य, एक रूप असणारा, नित्य असणारा, अखंड ओतप्रोत आनंद. आणि त्या आनंदाने ह्या अंतकरण रूपी नदीची दोन्ही तीर काय भरून चाललेली आहेत. अहो काय सुसुख सागराची दोन्ही तट भरून चाललेली आहेत. अहो सर्व संग्रही ऐसे असे जे विश्वभान अज्ञान दोषे, ते आता गुरुपादस्पर्शे ऐसे झाले. आता अहो सर्व संग्रही ऐसे असे जे विश्वभान अज्ञान दोषे. आपण पहिल्यांदा म्हणतो ना सर्वम खल्विदम ब्रह्म, तर त्यावेळेला सर्व शब्दाचा संग्रहण म्हणजे सर्व शब्दाचा अर्थ काय होतो, ऐसे असे. सर्व शब्दाचा अर्थ होतो का जे विश्वभान अज्ञान दोषे. सर्व शब्दाने आपण केलं, अज्ञानाच्या दोषामुळं उत्पन्न जे काही आपल्याला जगताचं भान होतं तो सर्व शब्दाचा अर्थ असा अज्ञान दशेमध्ये अर्थ होतो, अज्ञान दशेमध्ये, बरोबर आहे ना. आणि ते आता गुरुपादस्पर्श ऐसे झाले. आणि आता जेव्हा गुरुपादकमलाचा स्पर्श झाला तेव्हा पहिलं ते ऐसे होते, आता ऐसे झाले. ऐसे झाले म्हणजे काय झाले, ते ज्ञान हिर जे आहे तर त्याच्यापासून ते पूर्णपणे ज्ञान आणि अज्ञानाच्या आतीत झालं. वास्तविक हे सर्व काय वाटत होतं हे अज्ञानाचं कार्य आहे. आता आम्हाला जेव्हा श्रीगुरु कृपेचा स्पर्श झाला तेव्हा आम्हाला हे ज्ञान आणि अज्ञान याहून अतीत असणारं जे ब्रह्म तेच अखंड सबराभरीत आहे असं झालं. पहिलं असं होतं, आता ऐसे झाले, आहे की नाही. असं होतं, असं झालं. आता दोन्हीकडे ऐसे असे आणि आता ऐसे झाले. अज्ञान कालात ऐसे असे आणि ज्ञान कालात काय आहे, ऐसे झाले. जे वस्तू सर्वदा सरीशी तै अज्ञान संधी कायशी आस्ते विन तेजोराशी तेथे रजनी कैची. आता ते म्हणते जी वस्तू आहे आत्मवस्तू ती सर्वदा सरशी म्हणजे सारखीच आहे. अज्ञान संधी कायची, त्या वस्तूच्या ठिकाणी ज्ञान आणि अज्ञान यांचा संबंध आहे काय, नाही. आणि आस्ते विन तेजोराशी, जिथं कधीच आस्ताला न जाणाऱ्या सूर्याच्या ठिकाणी तेजाचा जो समूह आहे त्याच्या ठिकाणी रात्र कधी झाली का, रजनी कधी झालेलीच नाही. यासाठी श्रुती प्रमाण दिली, अनेक ठिकाणी दिलेली ही श्रुती. नही द्रष्टो द्रष्टे विपरिलोप विद्यते अविनाशित्वात. द्रष्ट्याच्या दृष्टी ही कधीही लुप्त होत नाही, कारण त्याच्या मात्र द्रष्ट्याची ती दृष्टी ही नित्य असते, अविनाशी असते. म्हणून हे आताची झाले काही, वस्तू नव्हे आगमापायी, वस्तू सर्वदा संतपाही, तरी लटके सर्वदा अज्ञान. हे आताची झाले काही, ही आत्ता ही वस्तू निर्माण झाली काय, आत्मवस्तू ही आत्ताच झाली का पूर्वीचीच आहे, पूर्वीचीच आहे. ती वस्तू आगमापायी येणारी आणि जाणारी, उत्पत्ती विनाशवान अशा प्रकारची नाही. ती वस्तू सर्वदा संत म्हणजे सत स्वरूप आहे, त्रिकाला अबाधित आहे, त्रिकाल अबाधित आहे. आणि हे अज्ञान काय आहे, हे अज्ञान नित्य अभाव रूपाने अनादि लटक असं हे अज्ञान आहे. जे माखले गुरुपाद रजरसे ते सर्वही जाणती ऐसे आणि शास्त्रसिद्धांतीय असे हाच निर्वाह. तर ते म्हणतात की ज्यांना
ज्यांना गुरुच्या पदकमलाच्या धुळीचा किंवा धुळीरूपी रसाचा आनंदाचा ज्याला स्पर्श झालेला आहे ते सर्वच ही गोष्ट जाणत आहेत. आम्ही जे वर्णन केलं आणि शास्त्र सिद्धांतामध्ये ह्याच गोष्टीचा निर्वाह केलेला आहे. स्मृती याला प्रमाण सांगतात. वस्तुतो नास्ति चाज्ञानम चित्प्रकाश विरोधतः आतो वाक्यम न चाज्ञान बाधकम च निरूपणे इति सुतसहितायाम. आता बघा की वस्तुतः जर पाहिलं तर अज्ञान म्हणून काही नाही, कारण त्या अज्ञानाचा आणि चित्प्रकाशाचा किंवा चिद्रूप प्रकाशरूप असणाऱ्या आत्मस्वरूपाचा आणि अज्ञानाचा अत्यंत विरोध असल्यामुळं अज्ञान नावाचा पदार्थच तत्वतः नाही. बरं का, बघा अज्ञानच नाही तर तुम्ही जे महावाक्याचा गवगवा केलेला आहे ते अज्ञान बाधक असणारं महावाक्य निरूपण केलं जातं. ते निरूपण वाक्यसुद्धा या ठिकाणी नाही. स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान नाही तर मग अज्ञानाचं निवर्तक असणारं महावाक्य ते पण त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी काही नाही. म्हणजे वेदामधलं महावाक्याचा एवढा मोठा गवगवा आहे पण त्याचं ह्या स्वरूप आत्मस्वरूपाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. हां, इथे सुतसंहितायाम, त्याला सुतसंहितेमध्ये सांगितलं. आता सुतसंहितेची एक संस्कृत टीका आपण आणलेली आहे. जर आपल्याला कधी खरं जर पाहिलं, मागच आपण विचार केला होता की आता अमृतानुभव संपल्यानंतर तर याच्याच अनुषंगाने चिंतन करायचं झालं तर हे चिंतन केलं पाहिजे. एक तर हे सुतसंहितेचं किंवा ब्रह्मगीतेचं चिंतन केलं पाहिजे याच्यामध्ये, किंवा झालंच तर योग वाशिष्ठाचं केलं पाहिजे, झालंच तर कशाचं केलं पाहिजे, मांडुक्य कारिकेचं केलं पाहिजे. तर आता हा जो ओघ आहे आपला हा असा राहील थोडाफार जवळचा, नाही तर आता पुन्हा आपण बे करत बसणार परत. आगा हां, एवं चित प्रकाश जो अनादि त्याशी अज्ञान नव्हे विरोधी, तरी अज्ञानवादी अज्ञान नव्हे ते. एवं अशा प्रकारे जो अनादि अशा प्रकारचा चित्प्रकाश आहे त्याला अज्ञान कधी विरोध करीतच नाही. की जे विरोध असेल तर त्या अज्ञानाचा नाश करायला पाहिजे, परंतु ते अज्ञानाचे विरोधी नाही. कारण लटकं अनादि असणारं अज्ञान आणि ते त्या भावरूप असणारे नित्य ज्ञान स्वरूप ज्ञान आपला आत्मस्वरूप ज्ञानापुढं ते कधीच आलेलंच नाही. मग त्या ज्ञानाचा ना अज्ञानाचा काही विरोध आहे का? अविरोध हो, अविरोध हो, त्याच्याचा विरोधच कधी नाही. तरी अज्ञानवादी अज्ञान नव्हे ते. जे अज्ञानवादी अज्ञान असं जे म्हणतात ना अज्ञानवादी, ते खरं अज्ञान नाही. मग ते काय आहे? अज्ञानवादी ज्याला अज्ञान होतं त्या अज्ञानवाद्याच्या अज्ञान शब्दामुळेच ज्ञानाची सिद्धी होते, अज्ञानाची सिद्धी होत नाही. आगा वस्तू प्रकाशेविनं हलवू न सके पान, तरी अज्ञाने जाणं विरोधीले कोणाशी. अहो वस्तूचा प्रकाश जर नसेल म्हणजे प्रकाशरूप वस्तू नसेल तर एक पान देखील झाडाचा हलू शकत नाही. झाडाचे पान हलेच्याची सत्ता असं जर असेल तर अज्ञानी जाणं विरोधीले कोणाशी. अज्ञानाने कोणाला विरोध केला? अज्ञानाचं ज्ञानसुद्धा ज्ञान स्वरूपभूत आत्मा आहे म्हणून होत असेल तर त्याची सिद्धीच त्याच्यामुळं होती, त्याचं सत्ता स्फुरणच त्याच्या ठिकाणी आरोपित त्याच्यामुळं होतं. ते अज्ञान कशाला बरं ज्ञानाला विरोध करील? करणारच नाही. म्हणून अज्ञान सर्वथा नाही. या कारणाने अज्ञान कधीच नाही. सर्वथा सर्व प्रकाराने अज्ञान नाही. वस्तू एकली काळतही, तिन्ही काळात एकटी वस्तूच आहे. तेथे अज्ञान वार्ता ही पायी अज्ञान नव्हे. त्या ठिकाणी अज्ञान ही फक्त वाणीतली गोष्ट आहे. अज्ञान म्हणून अर्थ नाही, तो अर्थहीन शब्द आहे. बरोबर ना? आणि पुढं तर सांगितलं की तो शब्दाचा देखील अज्ञान विषय होत नाही, म्हणून तो शब्दहीन आहे आणि अर्थहीन आहे असं अपूर्व अज्ञान शब्दाने सिद्ध होतं असं सांगितलं ना पाठीमागे. आता संमत श्लोक देतात. व्यावहारिकम अज्ञानम अपि ब्रह्मैव केवलम अज्ञानमपि वार्तापि त्वर्थ सत्कार एवही इति ब्रह्मगीतायाम. काय ह्या ग्रंथामध्ये लिहिलेले आणि ते ग्रंथच यांनी समोर घेऊन आपल्याला स्पष्ट रीतीनं सांगितलेले आहेत. हे ग्रंथ जर आपण बरं का आता हे येण्याच्या अगोदर हे ग्रंथ जर पाहिले असते ना तर आपण सगळं विवर्त प्रक्रियेने याचे चिंतन केलं असतं, आहे की नाही? आता ब्रह्मगीता हे हा ऐकतो ती स्वामी विद्यानंदांनी आपलं दिव्यानंद स्वामींनी ब्रह्मगीता सांगितलेली. त्याचे हे बघा तुम्ही सगळं हे जे चिंतन आहे ना स्वामीजींची अनुभूती आहे अजातवादाची, तीच अनुभूती त्याने सांगितली, पण सगळ्या प्रक्रियेत्मक रूपाने सांगावी लागते. ह्या टीकाकारांनी तशी प्रक्रियात्मक रूपाने नाही सांगायची गरज पडत, उलट प्रक्रिया पुढं आल्या तशाच मागं सरल्या पाहिजे लगेच, आहे की नाही?
म्हणून सांगतात व्यावहारिकम अज्ञानमपि, व्यावहारिक सत्य म्हणजे अज्ञानाला जरी व्यावहारिक सत्ता दिली तरीसुद्धा ब्रह्म एव केवलम, तरीसुद्धा ते काय आहे, ब्रह्मच आहे. म्हणजे व्यावहारिक सत्ता दिली तरी अज्ञान काय आहे, ब्रह्मच आहे. अज्ञानमपि वार्तापि, अज्ञान अशी जरी गोष्ट वार्ता असली तरी तो अर्थ सत्कार एवपि. अज्ञान शब्दाचा अर्थ काय होतो, ज्ञानाचा अभाव. आणि अर्थ काय होतो, अज्ञान शब्दाचा भावरूप ज्ञान असा अर्थ होतो. अर्थ तो सत्कार होतं, अर्थ काय होतो, सद्रूप आहे असा अर्थ होतो. अज्ञान शब्दाने काय होतं, ज्ञानाचा अभाव. परंतु त्या अज्ञान शब्दाचा अर्थ करताना काय होतो, सत्कार म्हणजे आहे असे. आणि ते आहे हे अज्ञानाचे काय, ज्ञानाचे ऐक म्हणून सत्कार वादू काय सहजे सत्कार वादू. आणि तो पद्म करू वरदू, धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय असतो. हा पद्मकर आहे म्हणजे कमल हातात केलं, म्हणजे ज्ञानरूपी कमलाला दाखवणारा अज्ञान हा शब्द आहे. शब्दाचा अर्थ असा आहे, बरोबर ना. इति ब्रह्मगीतायाम. एवं ही अनुभवाची खुण सापडे सद्गुरू पायी पूर्ण, तरीच आता अज्ञान त्रिशुद्धी नाही. ही अनुभवाची खुण आहे आणि ही सद्गुरू कृपेनेच प्राप्त होते. आणि ती अशी होते का तिन्ही कालात अज्ञानाचा म्हणजे अभाव आहे. मागे होते आता गेले, या भागाशी नाही देखिले, वर्तमानाशी संचले वस्तू मात्र. ते म्हणतात असं आपल्याला वाटत नाही, ज्याला खरी आपल्या स्वरूपाची खूण कळली त्याला असं वाटत नाही की अज्ञान अगोदर होतं. म्हणजे अज्ञानकाली तरी अज्ञान होतं, आता ज्ञानानंतर अज्ञान नाही असं नाही. त्यानं बंधकालेपी बंधा भावा, मागं होतं आता गेलं ह्या विभागाला तो पाहतच नाही. वर्तमानामध्ये काय आहे, संपूर्ण वस्तू मात्रच विद्यमान आहे. वर्तमानामध्ये म्हणजे भूत भविष्य वर्तमानामध्ये फक्त वस्तूच आहे असं येतं. इथं वस्तू मात्र वर्तमानीशी म्हणजे वर्तमान काळासहित, म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ तिन्ही काळामध्ये फक्त वस्तू मात्रच विद्यमान आहे. एवं अधिकाराचे बळे गुरुचरणी जो मिसळे, तयाशी अज्ञान झाले आद्यंत मिथ्या. आता ही गोष्ट कधीच आपण सांगितलं ना, फलबलकल्पी आहे किंवा अधिकारी आणि फळ यांचा संबंध आहे. या रीतीनं स्पष्टपणे टीकाकार सांगतात, ज्याच्या ठिकाणी अधिकाराचं सामर्थ्य असेल आणि त्या अधिकाऱ्यावर नुसता अधिकारी असून नाही, तो गुरुचरणे जो मिसळे आणि ज्यांनी गुरुचरणात मिसळून गेला म्हणजे गुरुचरणी जो समर्पित झाला असा जो पुरुष असतो त्याला हे अज्ञान आधीपासून अंतापर्यंत मिथ्या झालं. संमती. प्रसादेन च रुद्रस्य श्रद्धया स्वस्य धैर्यतः देशिकालोकनाचैव. हे पण नाही का त्याच्यामध्ये असं, प्रसादेन च रुद्रस्य श्रद्धया स्वस्य धैर्यतः देशिकालो देशी बहुतेक इथं देशकालो देश का हा अरे राम देशिक शब्द देशिकालोकनाचैव कर्मसाम्यम प्रकाशते इति सुतसंहितायाम. शाब्दम देशिक पूर्वकम परोक्षम ब्रह्मविज्ञानम परोक्षम ब्रह्मविज्ञानम शाब्दम देशिक पूर्वकम बुद्धि पुरस्कृतम पापम कृष्णम दहती वन्हीवत. प्रसादेन च रुद्र. किती जरी माणसाचा ओघ असला ना तर कुठंतरी हे लवकर लक्षात येत नाही याच्यामध्ये. मी आता हे देशिक शब्द घेऊन करायला पाहिजे होता ना, मी म्हणायचं अगोदरच बसलं ना गृहीत कृत्य. देश आणि काल इथं काय नाही, देश काल आपण म्हणतो तसा. प्रसादेनच रुद्रस्य म्हणजे भगवान रुद्राच्या प्रसादामुळं. नंतर श्रद्धया अत्यंत श्रद्धा म्हणजे काय, भगवान शंकर ही विद्येची देवता आहे असं भागवतामध्ये सांगितलेले आहे, त्याचा प्रसाद व्हायला पाहिजे. श्रद्धया स्वामी महाराज सांगायचे, मी संन्यासी, मला आमच्या संप्रदायात शंकराची उपासना सांगितलेली, पण तुम्हाला जर विद्या पाहिजे असेल ना तर किमान शिवबोळा चक्रवर्ती असा एखादा अभंग तरी प्रार्थनेचा दररोज म्हणत जा शंकराचा, असं ते म्हणायचं. तर कारण प्रसाद येण्याचे रुद्रस्य, रुद्राचा प्रसाद व्हायला पाहिजे. श्रद्धया आपली श्रद्धा, स्वस्य धैर्यता आणि आपल्या ठिकाणी असणारं सात्विक धैर्य, आणि देशिका आलोकनाचैव आणि श्रीगुरूंच्या कृपादृष्टी, आपल्यावर श्रीगुरूंची झालेली
कृपादृष्टी ती कशाने होईल? आपण स्वत्वाचं पूर्ण समर्पण त्यांच्या ठिकाणी केलं तर. अशा समर्पित शिष्यावर असणारी श्रीगुरूंची कृपादृष्टी त्याला देशिक आलोकनाच्य एव कर्मसाम्यम प्रकाशते. त्याच्या ठिकाणी ऐशी कर्मसाम्य दशा जिला म्हणतात, तर ही म्हणजे नैष्कर्म्य अवस्था ही त्याच्या ठिकाणी प्राप्त होते. इति सुतसंहितायाम, हे सुतसंहितेमध्ये सांगितलेलं आहे. एवं सद्गुरु प्रसादेविन गडे ऐशी खुन आणि ते गुरुपादही जाण ऐशेनी लाभती. एवं अशा प्रकारे सद्गुरु प्रसादेविन श्रीगुरूंचा प्रसाद एवं सद्गुरु प्रसादे विन गडे ऐशी खुन आणि ते गुरुपादही जाण ऐशेची लाभती. इथं कसं काय प्रसादे विन? एवं सद्गुरु प्रसादे विन घडे ऐशी खुन आणि ते गुरुपादही जाण ऐशेचे लाभती. निष्कामे ईश्वरा. हां 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 वा 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 वा. असे बघा, असे समजा एखाद्या वेळेस श्रीगुरूंची कृपा संपादन करता आली नाही तर एवं सद्गुरु प्रसादेविन श्रीगुरूंचा कृपा संपादन करता आली नाही, श्रीगुरु कृपेचं भाग्य आपल्याला लाभलं नाही. चांगलं बघा, हां टीकाकारांनी फार गोड सांगितलं ही गोष्ट. म्हणजे कोणत्याही साधकाला हे जर ऐकलं तर मग होईल मुक्त मुमुक्षुबद्ध, आहे की नाही? कारण सगळ्यांना मार्गदर्शन झालं याच्यामध्ये. तर सांगतात एवं सद्गुरु प्रसादेविन श्रीगुरूंचा प्रसाद नसताना गडे ऐशी खुना असा संकेत घडतो आणि ते गुरुपादही जाणं. जरी गुरूंची कृपा नसली तर तुम्हाला एक असा संकेत सांगतो की जरी तुम्हाला गुरुकृपा नसली तरी तुम्हाला गुरु प्राप्त होतील. गुरूंची चरणकमलाच्या सान्निध्यात तुम्हाला जायला मिळेल आणि नंतर पुढे जाऊन त्यांची कृपाही होईल. ऐशेने लाभती, अशा प्रकाराने लाभेल. कशाने लाभेल? निष्कामे ईश्वराराधन कोटी जन्मे केली जाणं होऊनी कर्माचे खंडन अधिकार लाभे. जर तुम्ही निष्काम अशा प्रकारची तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होया अपारा तोषा लागी. असं जर निष्काम कर्माचरण तुम्ही केलं कोट्यावधी जन्म तर त्या ठिकाणी तुम्हाला कर्माचं खंडन होऊन म्हणजे कर्माचा विधीपूर्वक परित्याग होऊन अधिकार लाभे. सर्वसंग परित्यागात करून तुम्हाला संन्यास प्राप्त करण्याचा अधिकार प्राप्त होईल. तेने गुरुपाद जोडती, त्यामुळे तुम्हाला गुरूंचा लाभ पण होईल. तुटे अज्ञानाची गुंती, तुमचा अज्ञानाचा गुंताडा देखील त्या ठिकाणी म्हणजे अज्ञानाचा बंध तोही निवृत्त होईल. किंबहुना साध्यंती लटकेची ते, किंवा ते आद्यांतापासून अज्ञान खोटं आहे हे तुम्हाला चांगल्या प्रकाराने संशय विपर्यरहित कळून पण येईल. आता लटके जरी अज्ञान तरी कैचे येथे जनवन वस्तू काय नवीन येथे आली. आणि ते म्हणतात हे एकदा तुम्हाला अज्ञान लटकं कळेल तर अज्ञान काय, अज्ञान जर लटकं आहे तर अज्ञान कारण असणारं जे जन आणि वन एकांत आणि लोकांत हे सर्व मध्ये वस्तू काय नवीन येथे आली. एकांतात होती, लोकांतात गेली, जनात साप गेली, वनात आली, असं तुम्हाला काहीच वाटणार नाही. कारण का आता तुम्हाला अज्ञानाची असिद्धी आहे. तर जनवन सुद्धा काय आहे, एकांत लोकांत हे सुद्धा अज्ञानाचंच कार्य आहे. त्यामुळे नवीन काही इथं वस्तू निर्माण झाली का ती आपली स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश मूळचीच होती. तुका म्हणे झरा आहे मुळीचाच ना, आहे मुळीचाची खरा. पुढं काय तुकाराम सगळा अभंग फार आहे. मूळचं काही नव्हतं, संकल्पाच्या काजे आपे आप वाढले असं तुकाराम महाराजांनी लिहिले. आठवलं तर पहा. लटके जरी अज्ञान तरी कैचे येथे जनवन वस्तू काय नवीन येथे आली. वस्तू जैशी तैशीच पाही तरी जनची जन्मले नाही. वस्तू जर जशीच्या तशीच आहे, जनच कुठं जन्मलं. कारण का वांजेशी काही संतती होय, ते स्वरूपाच्या ठिकाणी काय वांजेसारखी त्याला संतती झाली का? ते असंग निर्विकार उदासीन आहे. ब्रह्मविकारवंत असते तरी अवश्य जनजन्माते पावते, हे अनुभवाच्या हाते चोजवणी घ्यावे. जर माया मानली असती तर काहीतरी संगती लावली असती, तिची बिचारीची सिद्धीच होऊन दिली नाही. मग आता या ब्रह्मापासून तरी इथं होईल का अव्याकृत परिणाम? अरे जर ब्रह्म विकारवंत असते तरी अवश्य जनजन्माते पावते. ब्रह्म जर विकारी असतं तर त्याच्यापासून जनजन्म अवश्य पावला असता. परंतु हे अनुभवाच्या हाती तुझून घ्यावं. पण असं होणं शक्यच नाही. हे अनुभवाच्या हाताने तुम्ही जाणून घ्यावं, म्हणजे अनुभवाने हे जाणावं.
मनाला हे मायेने केले, माया म्हणजे चाळवून राविले, ना तरी मायेचे निमासुले ब्रह्मी कैसे. आता ते म्हणा जन्म ब्रह्मापासून तर काय होऊ शकत नाही. मग आता हे जन जे आहे किंवा लोक दृश्य जगत हे मायेनं केलं, पण ते म्हणतात माया म्हणजे चाळवून दाखवली, मायेनं चाळवून दाखवलं. चाळवून दाखवलं म्हणजे अघटित घटना पटीयशी असं सदसद विलक्षण अनिर्वचनीय पदार्थ मायेने दाखवले. तर पण दाखवू द्या, तुम्ही स्पष्टीकरण करा भलेही, मायेच्या ठिकाणी कारणत्वाची सिद्धी करून ती परिणामी उपादान कारण आहे असं तुम्ही किती स्पष्टीकरण करा, पण स्पष्टीकरण कुठे तुमच्या बुद्धीत आहे. ना तरी मायेचे मासुले ब्रह्मी कैचे. ह्या मायेचा नमुना कार्यानुमे माया म्हणून याचा नमुन्याची सिद्धी मासला कुठं ब्रह्मी कैचे. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी तुम्हाला कधी दाखवता येईल काय? नाही. हे अनुभवाची खुणं. नित्यानंद निरंजन. आता नित्यानंदे विण दुसरे कैचे. आता हे सगळं जे बोलणं आहे ना, हे बोलणं अनुभवाची खूण आहे. हा अनुभवाचा संकेत किंवा हे खरा दुसरं त्याला काय म्हणजे अनुभवाचं स्वरूप आहे. आणि त्यालाच नाव काय आहे? नित्यानंद निरंजन. यांनी श्लेष साधलेलं आहे की त्यांच्या श्रीगुरूंचं नाव काय आहे? नित्यानंद. आणि ते निरंजन आहेत म्हणजे केवल आहेत, एक आहेत, ऐके नाही. म्हणून ते नित्यानंद निरंजन हीच अनुभवाची काय आहे? खूण. म्हणजे नित्यानंद स्वरूपाने असणं, बरोबर ना, हीच त्या अनुभवाची काय आहे? खूण आहे. आता नित्यानंदे विन दुसरे कैचे. आता ते नित्यानंदा वाचून दुसरं कधीच राहत नाही. कधी जर तुम्ही ईश्वर कृपा केली असेल, ईश्वर कृपेने सद्गुरूची भेट झाली असेल, सद्गुरूच्या भेटीने जर तुम्हाला नैष्कर्म्य दशा प्राप्त झाली असेल, तर अशा प्रकारचा मोठा तुम्हाला अधिकार प्राप्त होऊन त्याचं फल हे प्राप्त होतं असं सांगितलं. ते ज्ञान नव्हे ना अज्ञान. आता नित्यानंदाविन दुसरं तर काही राहतच नाही. मग तिथं ज्ञान राहतं का अज्ञान राहतं? ज्ञानही नाही, अज्ञान नाही. विश्व नव्हे ना शून्य. तिथं विश्वही राहत नाही, जगतही राहत नाही आणि शून्य पण राहत नाही. कर्म नव्हे ना उगेपण. तिथं कर्मही राहत नाही आणि अकर्म पण राहत नाही. कर्मण्य कर्म या पश्यदा कर्मणीच कर्म या सबुद्धिमान मनुष्येषु संयुक्ता कृष्ण कर्मकृत असं सांगतात. नव्हे ना उगेपण जे काही आहे तेथेची आमुची वस्ती, तेची आम्हा अंतर्वर्ती, असो आमुची ही गुंती नाही तेथे म्हणतात. आता जे असं जे स्वरूप आहे तेथेची आमुची वस्ती. आमचं काय निरंजनी निराकार राहिलो से. निरंजनी आम्ही बांधिले घर आणि निराकारी निरंतर राहिलोचे. तेथेची आमची वस्ती, तेची आम्हा अंतर्वर्ती. आणि आमच्या आतमध्येही कोण आहे? तेच आहे. असो हे जरी असलं सगळं तिथं, पण त्याच्या पुढं जाऊन सांगता आमचीही गुंती नाही तेथे, पण आम्ही आत्मस्वरूपात राहत आहोत असंही बंधन किंवा असंही अभिनिवेश त्या ठिकाणी नाही. म्हणजे निरंजनी आम्ही बांधिले घर हे सुद्धा अभिनिवेश घेतल्याशिवाय बोलता येत नाही, आहे की नाही. अभिनिशा वाचून निरंतर स्वरूपात असणं म्हणजे, पण अभिनिवेशाविषयी असणं म्हणजे अभिनिवेश विवर्जित तीच वस्तू होऊन राहणं, वस्तुस्वरूप होऊन राहणं. आणि तिथं बोलणं आहे का? नाही. पण श्रीगुरूच्या कृपेने तिथं जाण्यासाठी बोलता येतं की नाही? किंवा हे बोललं तरच ते कळतं. ह्या बोलण्यानेच ते न बोलणं कळतं. वर्गात तुम्ही काहीच बोलू नका, गप्प बसा म्हणल्यानेच गप्प बसणं होतं. गप्प बसा हे बोलणं आहे, म्हणून ह्या बोलण्याला बोलणं म्हणू नाही. तुम्ही म्हणाल की निराकारी निरंतर राहिलो असे म्हणण्याला बोलणं म्हणलं, आणि शेवटी काय हे पण हे सुद्धा हे बोललेच का नाही, पण ह्या बोलण्याला बोलणं म्हणू नाही. ते कैचे मी तूपण म्हणून सर्व काळ कल्याण, परंतु हे सापडे खुन अनुभवामृती ये. त्या ठिकाणी मी पणही नाही आणि तू पणही नाही, सर्व काळ कल्याण आहे. म्हणजे असे नित्यानंद जीवनात आले तर असा शिव कल्याण आहे की नाही. मग त्याचं नाही म्हणून ते म्हणतात तिथं श्लेष साधलाय त्यांनी की ते कैचे मी तू पण, तिथं काय मी तू पण नाही. मग आहे काय तर सर्व काळ कल्याण, सर्व काळात केवळ कल्याण रूपता मंगल रूपता आहे. परंतु म्हणतात हे जे बोलणं आहे ना, ही अमृतानुभवामध्येच हा संकेत किंवा ही खूण तुम्हाला सापडेल. अमृतानुभवाच्या चिंतनात ही खूण सापडेल. ज्ञानविज्ञान मथित अर्थ ज्ञानेश्वरायचा संकेत, तेथील हे निश्चित संचलेपण. त्या ठिकाणी म्हणतात ज्ञान आणि विज्ञान हा जो शब्द आहे ना, तर त्याला ज्ञान विज्ञान हा मथित अर्थ आहे, म्हणजे मंथन करून काढलेला अर्थ आहे. हा मंथन करून काढलेला म्हणजे हा सापेक्ष अर्थ आहे, बरोबर ना. ज्ञान विज्ञान पण ज्ञानेश्वर आयसा संकेत, परंतु याचा मूळ संकेत कुठे?
ज्ञानेश्वर, हे ज्ञानेश्वर महाराजांचं नाव सांगितलं इथं. म्हणजे ज्ञानाचं ऐश्वर्य खरं ते आहे की त्या ठिकाणी विज्ञान नाही, विज्ञान सापेक्ष ज्ञान नाही, तिथं ज्ञानेश्वर हा संकेत आहे. तेथील हे निश्चित संचलेपण, आणि त्या ठिकाणी आम्ही काय तिथं संचलेपण आहे म्हणजे तिथलं विद्यमानत्व आहे, म्हणजे तद्रूपत्वाने राहणं हे त्याचं संचलेपण किंवा त्याचं स्वरूप आहे. बरोबर ना. तेथेच संचले असून करावे सुद्धा प्राशन, मग सहजची कल्याण शिवरूप आगवे. हे शिवकल्याण नाव आहे ना, त्याच्यावर ते म्हणतात. तेथेच संचले असून तिथंच आम्ही विद्यमान असतो आणि तिथं राहूनच आम्ही करतो शिवभूत्वा शिवमी देत सुधा प्राशन करतो. त्याचा अनुभवारूपी अमृताचं आम्ही प्राशन करतो. आणि मग हे जर अमृतानुभवाचं प्राशन करीत राहिलो, सहजची कल्याण, आमचं सहजच कल्याण होतं. आणि कल्याण कोणतं? हे भौतिक कल्याण आहे. शिवरूप अवघवे सत्यम शिवम सुंदरम, अशा प्रकारचं आमचं कल्याण होतं. एवं हे प्रकरण या नावा अज्ञान खंडन केले जरी अवसान तरी निरवसानची हे. अशा प्रकाराने हे जे प्रकरण आहे ना, ह्या प्रकरणाचं नाव आम्ही अज्ञान खंडन ठेवलं. आणि अज्ञान खंडन प्रकरणाची जरी समाप्ती केली असली ना, तरी खरं हे निरवसानची हे याचं समाप्ती केलेली नाही. तुम्ही म्हणू नका का आता अज्ञान खंडन संपलं, याचं खंडन झालेलंच नाही. कारण येथील घेतली आस्वादी हे याचं जरी अवसान झालं तर याच्यापासून जे फलश्रुती प्राप्त झाली ती नित्य अखंड निरंतर विद्यमान असणारीच फलश्रुती स्वरूपानुभूती आहे की नाही. म्हणून ह्याचा अज्ञान खंडनाचं अवसान झालं, अवसान व्हायला अज्ञान खंडन होतंच कुठं, अज्ञान होतंच कुठं. येथीला घेतली आस्वादू आतुडे नित्यानंदू अज्ञानाचा संबंध समूळ मिथ्या. ह्या अमृतानुभवाचं जर आस्वादन केलं तर तुम्हाला नित्यानंद प्राप्त होईल. नित्यानंद गुरुचं नाव आहे. आणि अज्ञानाचा संबंध जो आहे तो ह्या नित्यानंद स्वरूपामध्ये पूर्णपणे मिथ्या आहे, अनादि लटका आहे. जेथे लटके झाले अज्ञान तेथे ज्ञानिकेचे ज्ञान हे पुढले प्रसंगी जाणं विवरण सांगी जाईल निके. आता जिथं अज्ञान लटकं झालं, अज्ञानच लटकं आहे, तर तेथे ज्ञानिकेचे ज्ञान, त्या ज्ञानाच्या ठिकाणी ज्ञानत्व कधी येईल? तर अज्ञानाचं ते निवर्तक झालं तर त्या ज्ञानाच्या ठिकाणी ज्ञान होईल. पण अज्ञानच जर नाही तर त्या अज्ञानाचं निवर्तक असणाऱ्या ज्ञानाच्या ठिकाणी ज्ञानत्व तरी राहील का? नाही. हे पुढले प्रसंगी जाणं विवरण सांगी जाईल निके. हे पुढले प्रसंगी म्हणजे आता पुढचं येणारं ज्ञानखंडन ह्या प्रकरणामध्ये याचं चांगल्या प्रकाराने आम्ही निवेदन करणार आहोत. येथे सांगता सांगणे नाही नित्यानंदची एकची पायी. आता इथं ऐकणारा शिवकल्याण नाही आणि सांगणारे नित्यानंद नाही, इथं स्वरूप नित्यानंद आहे. आता म्हणजे गुरु शिष्यभाव विवर्जित असणारं जे आपलं अधिष्ठान स्वरूप आहे तेच या ठिकाणी आहे. आणि तोच सज्जनाच्या हृदयस्थ दिशे. आणि जे सज्जन म्हणजे सिद्ध किंवा मुमुक्षु पुरुष आहेत त्यांच्या हृदयात आम्हाला तोच भाव दिसून येतो.